नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये देशमुखांच्या घरी वकील मॅडम आलेल्या असतात आणि त्यांना पाहून काव्या म्हणत असते, आज अचानक इथे कसं काय येणं केलं? आणि त्यानंतर त्या म्हणत असतात, कसं काय म्हणजे तुम्ही असं कसं विसरू शकता? 6 महिने पूर्ण झाले आहेत आणि तुम्ही तुमच्या नात्याचा काय निर्णय घेतलेला आहे? तुम्ही डिवोर्स घेणार आहात की नाही? तर इथे चौघांच्या तोंडातून डिवोर्स नकोय आम्हाला असा शब्द निघतो. त्यानंतर माननी म्हणत असते, नाही, तुम्ही आता डिवोर्स मागे घ्यायचा नाही, तुम्ही आता डिवोर्स घ्यायचा. आणि यावरती सगळेजण आश्चर्याने मानिनीकडे पाहायला लागतात की नेमकं काय करावं आणि काय नाही हे ते चौघांना सुचत नाही. पण पार्थ मात्र म्हणत असतो की आम्हाला डिवोर्स नकोय, आम्हाला हे लग्न हवंय आणि आता आम्ही एकमेकांसोबत आनंदाने राहू. तरी ते धनंजय सुद्धा देशमुखांच्या घरी आलेला आहे आणि धनंजय म्हणत असतो, पण आम्हाला हे लग्न नकोय. मुळात तुम्ही जबरदस्तीच्या लग्नातून मुक्त व्हावं अशीच आमची इच्छा आहे आणि तुम्ही डिवोर्स हा घेतलाच पाहिजे. घरातले सगळेजण या चौघांच्या विरोधात थांबलेले आहेत. काव्याला काय करावं, काय बोलावं हे कळत नाहीये. तर धनंजय त्याच्या निर्णयावरती ठाम आहे. तर मालिकेमध्ये वेगळा काही ट्विस्ट येईल का आणि या चौघांचं आयुष्य पुन्हा एकदा वळणावरती आलेलं उद्ध्वस्त होऊ शकेल का? पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.